नंतर इन्क्वायरी होईलच, मात्र प्रशासनाने तुम्ही काळजी करू नका, समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा, कदाचित समोरच्या बाजूला जरूर एक काम करणार आहे, एक काम कर, कोण आहे इथलं? तुम्ही असं करा, एक मिनिट, काळजी करू नका ताई, असं करा, तुम्ही ह्या तिघांना घेऊन जा, जावा जावा जावा, हिला घेऊन जा. बेटा तुझं नाव काय? अनुष्का काय? कदम. हे कोण आहे इथे? हो दादा, कुठे गेले ते माझ्या बरोबर? घेऊन जा, जावा जावा, काही काळजी करू नका, प्रार्थना करा. अधिकारी यांना मदत करा. तर या ठिकाणी लोकप्रतिनिधी पोहोचलेले आहेत. सुप्रिया सुळे या इथल्या उपस्थितांशी संवाद साधताना आपण बघत होतो. अनेकांचे नातेवाईक मित्रमंडळी या पाण्यामध्ये पुलामध्ये अडकलेले आहेत. आता नावं कशी करणार? काहीतरी हेल्पलाईन लावा, म्हणजे नावं कळतील. त्याचं लोक कुठे चार हॉस्पिटल फिरत बसतात. हा कसं यांचं नाव कसं चेक करणार? थांबा, इथे थांबा, त्यांच्यात एक मदत करून शोधून देईल त्यांना. मग इथेच थांबा बेटा, ते मदत करते. समोरच्या बाजूला असतील, कशाला आपण विचार, आपण प्रार्थना करूया. ते काय होतं, तिकडे जायला रस्ता नसल्यामुळे तिकडून गेले असं काही नाही. तुम्ही उगाच रडू नका. लोक सुखरूप आहेत, निघाले काही घाबरू नका. प्लीज प्लीज प्लीज, माझी विनंती आहे बेटा, नक्की सुखरूप नक्की काळजी करू नको. नक्की तुझा भाऊ असेल आणि तुझी जिजू पण असेल. ते कदाचित हॉस्पिटलमध्ये आणि फोन पडून गेला असेल ना राजा. अरे म्हणजे चांगली बातमी आहे. इथं बसा तुम्ही, चला नाही एकदा ऐका, असं उचलला तर फोन वाचतोय ते सुखरूप ठिकाणी. पोलिसांनी लगेच करा, असे लोक किती असतील हे शोधत फिरत असतील. काहीतरी हेल्पलाईन लावून लगेच केंद्राला लावा. डोंट वरी, ओके बेटा, डोंट वरी. बरा असं काळजी करू नका, बिलकुल काळजी करू नका. इकडे तुमचं नाव वगैरे सांगा. तर पोलीस आणि एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे. या ठिकाणी अजूनही काही नातलगांना आपले नातलग सापडत नाहीयेत, त्यांचे पत्ते सापडत नाहीयेत आणि त्यामुळे ते सध्या सैरभैर अवस्थेमध्ये घटनास्थळी सध्या थांबून आहेत. आपल्या नातेवाईकांचा ते शोध घेत आहेत. ते नेमके कुठे गेले याचा कुठलीही खबरबात त्यांच्यापर्यंत सध्या पोहोचत नसल्याचे चित्र आहे. आणि त्यामुळे आत्ताच आपण जसं ऐकलं की आपल्या नातेवाईकांच्या फोनवर रिंग जाते आहे, मात्र फोन उचलला जात नाही आहे असा कन्सर्न, अशी भीती त्यांनी सुप्रिया सुळेंकडे व्यक्त केली. सुप्रिया सुळे त्यांना मानसिक आधार देताना दिसल्या. कदाचित त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं असू शकतं, त्यांच्यावर उपचार सुरू असू शकतात आणि त्यामुळे सध्या प्रार्थना करा आणि सगळं काही सुरळीत असेल, तुमचे नातलग सुखरूप असतील अशी प्रार्थना करा, असा आशावाद देण्याचा ते प्रयत्न करतायत. मिकी घाई सध्या घटनास्थळी आहेत. पुन्हा एकदा आपण मिकीकडे जाऊया. मिकी.